नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 23 नोव्हेंबर, वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत कार्तिकी देवउठणी एकादशी. या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असंही म्हटलं जातं. या एकादशीला भगवान विष्णू 4 महिन्याच्या झोपेनंतर जागे होतात, म्हणून या एकादशीला देवप्रबोधिनी एकादशी म्हणतात. 4 महिन्यांपासून बंदी असलेली मांगलिक कामे, शुभ कार्य आणि विवाह देवउठणी एकादशीपासून पुन्हा लग्न कार्य सुरू होते. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही देवप्रबोधिनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांची पूजा करायची असते. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपायसुद्धा आपल्याला करायचे असतात. कारण ही एकादशी जी आहे ती सर्वात महत्त्वाची आणि इतर एकादशींपेक्षा मोठी एकादशी मानली जाते. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. यामुळे आपण जेवढे पण उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला 100 पटीने फळ प्राप्त होत असतं. तसेच आपण या एकादशीचं व्रत जर केलं तर आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये ज्या 2 एकादशी येतात त्या एकादशींचं पुण्य प्राप्त होतं. म्हणजे संपूर्ण वर्षातील एकादशींचं पुण्य आपल्याला भेटत असतं असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आपण कळत आणि नकळत काही पापं केली असेल तर त्यातून आपली सुटका होते असं म्हटलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. तर तुम्हाला उद्या सकाळी उठल्यानंतरनं अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. यामुळे नकारात्मक शक्ती, पितृदोष, शत्रुबाधा, कर्णीबाधा दूर होईल आणि फक्त 1 दिवसात तुमची कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. फक्त 24 तासामध्येच तुम्हाला अनुभव येईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या मोठी कार्तिकी एकादशी आहे, म्हणून आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीसुद्धा चालेल, परंतु सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठल्यानंतरनं आपल्याला बघा भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं आपलं नामस्मरण करायचं आहे. त्यानंतरनं आपल्याला अंघोळीला जायचं आहे. अंघोळीचं पाणी आपल्याला काढायचं आहे. पाणी हे आपल्याला बादलीमध्ये घ्यायचं आहे. यानंतरनं बघा आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वप्रथम येते ते म्हणजे तुळशीची पानं. तर आपल्याला तुळशीची 5 पानं ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आता ही पानं आपण एकादशीला तोडत नाही, म्हणून आपल्याला ही पानं जी आहे ती आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे आजच तोडून ठेवायची आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुळशीची पानं भेटली नाही तर तुम्ही तुळशीच्या ज्या मंजुळा असतात त्यासुद्धा तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात. जर तुम्हाला तुळशीची पानं आज तोडायला वेळ भेटला नाही किंवा तुम्हाला लक्षात राहिलं नाही तर उद्या सकाळी तुळशीपाशी जी पानं खाली गळून पडलेली असतात ती पानं तुम्ही घेतली तरीही चालेल. 5 पानं नाही भेटली, 1 किंवा 2 पानं भेटली तरीसुद्धा चालेल. तर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे तुळशीची पानं ही आवर्जून टाकायची आहे. तुळशीची पानं टाकल्यामुळे आपल्याला लागलेले काही दोष, कर्णीबाधा, नकारात्मक शक्ती आपल्यामध्ये असेल, कुणीही आपल्याला शत्रू पीडा केलेली असेल तर ती आपली दूर होते. आणि आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. म्हणूनच अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची पानं ही आवर्जून आपल्याला समावेश करायचा आहे. यानंतरनं तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर आवर्जून 1 चमचाभर गंगाजल हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावं. तुमच्याकडे गंगाजल नसेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला अगदी 15-20 रुपयामध्ये गंगाजलची बॉटल ही भेटून जाईल. गंगाजल तुम्हाला टाकणं शक्य नसेल तुम्ही गोमूत्रसुद्धा टाकू शकतात. गोमूत्रही टाकणं तुम्हाला शक्य नसेल तुम्ही गुलाबजल टाकू शकतात. या 3 पैकी तुम्हाला जी वस्तू शक्य होईल ती वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. यानंतर आपल्या शरीरामध्ये नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला काही आजार लागलेले असतील, काही त्वचारोग असतील तर ते दूर करण्यासाठी आपल्याला मिठाचा सुद्धा समावेश करायचा आहे. मग तुम्ही हे खडे मीठसुद्धा घेऊ शकतात किंवा बारीक मीठ तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल. तर चिमूटभर मीठ हे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे.
यानंतरनं आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हळदसुद्धा टाकायची आहेत, कारण गुरुवारच्या दिवशी हळदीला अतिशय महत्त्व दिलं जातं. त्यात एकादशी आहे आणि भगवान श्रीहरिविष्णूंना पिवळ्या वस्तू या अतिशय प्रिय आहेत. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी चिमूटभर हळद ही आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायची आहे. तर तुम्हाला सांगितलेल्या या सर्व वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये म्हणजे बादलीमध्ये टाकायच्या आहे आणि यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे. आता या तुम्हाला सांगितलेल्या 4 वस्तूंपैकी एखादी वस्तू तुम्हाला भेटली नाही तर काहीच हरकत नाही. जेवढ्या भेटतील तेवढ्या तुम्हाला टाकून आवर्जून अंघोळ करायची आहे, कारण विशिष्ट तिथीला जेव्हा आपण काही विशिष्ट पद्धतीने अंघोळ करतो तेव्हा त्याचं आपल्याला जास्तीत जास्त फळ प्राप्त होत असतं. अंघोळ करत असताना आपल्याला डोक्यावर पाणी ओतायचं नाही, कारण एकादशी दिवशी आपण डोक्यावरून स्नान कधीही करत नाही, म्हणजे आपले केस आपण ओले करत नाही. तर आपल्याला अंघोळीला करताना सर्वप्रथम पहिला मग भरून उजव्या खांद्यावरती ओतायचा, डाव्या खांद्यावरती ओतायचा आणि यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे. परंतु आपल्याला हे स्नान करताना आपल्या केस ओले होणार नाही, आपलं डोकं ओलं होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण एकादशीला आपण कधीही केस धुत नाही. असं जर केलं तर आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती खुंटत असते, घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही, घरामध्ये दारिद्र्य येतं. म्हणून आपल्याला केस या दिवशी धुवायचे नसतात. मग ते स्त्री असेल किंवा पुरुष असेल तरीसुद्धा आपल्याला केसांवरती म्हणजे डोक्यावरती पाणी हे चुकूनही ओतायचं नाही. अंघोळ करत असताना आपल्याला कंटिन्युअसली ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला अंघोळ करायची आहे. मनामध्ये कोणतेही वाईट विचार न आणता आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे आपले सर्व दोष दूर होतात, नकारात्मकता दूर होत असते. शत्रुबाधा असेल, शत्रूंचा काही त्रास असेल, गुपित शत्रू असेल ते सुद्धा नष्ट होतात. मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर ती इच्छासुद्धा आपली पूर्ण होत असते. अंघोळ केल्यानंतरनं तुम्हाला अंघोळचं बाथरूम जे आहे ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या वस्तू टाकलेल्या असतील जसे की तुळशीची पानं आहेत, मंजुळा आहेत, मीठ आहेत, तर आपल्याला अंघोळ केल्यानंतर एक बादली भरून घ्यायची आहे आणि संपूर्ण बाथरूममध्ये ओतून द्यायची आहे. यानंतर आपल्याला बादली ही खाली ठेवायची नाही, आपल्याला बादली बाथरूममधून बाहेर येताना भरून ठेवायची आहे पाण्याने, कारण बादली ही आपण बाथरूममध्ये रिकामी जर ठेवली तर आपलं घरसुद्धा रिकामं राहतं, घरामध्ये पैसा टिकत नाही. आपल्या आयुष्यामधल्या बऱ्याच गोष्टी ह्या रिकाम्या होतात, रिकाम्या राहतात. आपण कितीही प्रयत्न केला त्या गोष्टी भरून काढण्याच्या तर त्या भरून निघत नाही. म्हणून कधीही बाथरूममध्ये आपण जेव्हा अंघोळ करतो तेव्हा ती बादली जी आहे ती बकेट जी आहे ती आपल्याला कधीही खाली ठेवायची नसते, ती नेहमी पाण्याने भरून ठेवायची असते. तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे. अंघोळ झाल्यानंतर आवर्जून एक तांब्या भरून घ्या, त्यामध्ये पिवळी थोडीशी हळद टाका आणि सूर्याला अर्घ्य द्यायला विसरू नका. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.